हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो न्यू चॅप्टर आहे, चॅप्टर सेकंड, युनिट सेकंड, त्याच्यामधला इंटिग्रेशन जो आहे तो चॅप्टर आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इंटिग्रेशन काय आहे ते आपण समजून घेऊया आणि त्याचे फॉर्म्युले. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? फक्त येस, व्हॉट इज द इंटिग्रेशन अँड इट्स बेसिक फॉर्म्युलेज. सो टायटलच कसं आहे बघा. येस, इट इज नथिंग बट what introduction integration as anti-derivative. So anti-derivative means what? जसं आपण मल्टिप्लिकेशनचं रिव्हर्स प्रोसिजर का म्हणलं. येस, सो सपोज if multiplication is operation, then its reverse operation will be what? Division. Okay, किंवा प्लस जर का आपण ऑपरेशन घेतला तर त्याचा एक्झॅक्टली इनव्हर्स ऑपरेशन काय असतो? मायनस. ओके, सो त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्हचा जो अँटी मीन्स व्हॉट? इट्स एक्झॅक्टली अपोजिट ऑपरेशन इज नथिंग बट व्हॉट? इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात काय, जे डेरिव्हेटिव्हला फॉर्म्युले बघितले होते ते फॉर्म्युले तुम्हाला जर काही येत असतील तर त्याचंच आपण एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसिजरनं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट विल अंडरस्टँड व्हॉट इज द इंटिग्रेशन. सो द सिम्बॉल फॉर इंटिग्रेशन इज लाईक दिस. अशा प्रकारचा आपण सिम्बॉल यूज करतो इंटिग्रेशनला. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? येस, इट मीन्स इंटिग्रेशन इज नथिंग बट व्हॉट? इट इज सम. ओके, सो समचा जो सुरुवातीचा कॅपिटल एस आहे तो थोडा स्ट्रेच केल्यावर तुम्हाला ह्या टाईपचा सिम्बॉल दिसतो. ओके, सो दिस सिम्बॉल वी आर गोइंग टू यूज ॲज अ साइन ऑफ इंटिग्रेशन. So suppose you have a function f of x, त्याचा इंटिग्रेशन घ्यायचंय तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? dx. विथ रिस्पेक्ट टू x. जसं आपण f of x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढतो, म्हणजेच काय, x इज अ व्हेरिएबल ट्रीट करतो, तसं f of x चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x इट इज डिनोटेड बाय व्हॉट? f of x dx. Okay, so this f of x is also called as integrand. So what is the meaning of integrand? ज्या फंक्शनचा इंटिग्रेशन तुम्ही घेता त्याला काय म्हणायचं? इंटिग्रँड. ओके, अँड dx रिप्रेझेंट्स व्हॉट? इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या फंक्शनचा जो इंटिग्रेशन कसं लिहिता येईल? इंटिग्रेशन ऑफ f of x dx हा जो टोटल टर्म आहे त्याला काय डिनोट करता येईल? इट इज नथिंग बट इंटिग्रल. सो देअरफॉर इट इज नॉर्मली डिनोटेड बाय व्हॉट? कॅपिटल आय. ओके, सो लक्षात येते? इट इज डिनोटेड बाय व्हॉट? कॅपिटल आय. सो इट इज कॉल्ड एज इंटिग्रल. जो आतला फंक्शन आहे, ज्या फंक्शनचं तुम्ही इंटिग्रेशन घेताय त्याला काय म्हणायचं? इंटिग्रँड. ओके, सो इंटिग्रँड इज व्हॉट? ऑफ विच फंक्शन यू आर टेकिंग इंटिग्रेशन. आणि हा जो dx आहे तो dx काय रिप्रेझेंट करतो? येस, इट रिप्रेझेंट्स विथ रिस्पेक्ट टू काय इंटिग्रेशन घेताय तुम्ही तो. ओके, सो आता जे आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करतोय त्याचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे बघूया. ओके, सो फर्स्ट विल अंडरस्टँड व्हॉट इज द जॉमेट्रिकल मिनिंग. ओके, सो लक्ष द्या इथं. So indefinite integral. So what is the meaning of indefinite integral? There are two types of integrals. Okay, so first I will write here. One is indefinite integral and second is definite integral. So indefinite integral म्हणजे जो तुम्ही हा इंटिग्रेशन घेताय त्या इंटिग्रेशनला काही लिमिट असतात, ते लिमिट ह्या इनडिफायनाइट इंटिग्रल मध्ये नाही आहेत. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? Indefinite integral. So definite integration means what? Integrations having lower and upper limit. Okay, so this is the difference of indefinite and definite integral. So first we will understand what is indefinite integral. आता जो हा फिगर दाखवलाय बघा, so the integration f of x dx represents the area under the curve y equal to fx bounded by x-axis.
सो समजा हा y इक्वल टू एफ ऑफ एक्स हा तुम्हाला काय दिलाय, सो दिस इज व्हॉट y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज द गिवन कर्व. सो हा कर्व आहे आणि हा काय तुमचा, दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज एक्स ऍक्सिस. सो हा टोटल जो एरिया आहे अंडर द कर्व बाउंडेड बाय व्हॉट, x-axis. So this area is nothing but it is what, integration of, yes, it represent integration of f of x dx. So it is nothing but what, geometrical meaning, it is area under the curve y equal to area under the curve y equal to f of x bounded by, yes, bounded by what, एक्स ऍक्सिस. ठीक आहे, लक्षात येते, इथं ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. इट इज व्हॉट, एरिया अंडर द कर्व वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस. ओके, सो आणखी एक गोष्ट काय, द लेफ्ट अँड राईट मेजरिंग फॉर द एरिया अंडर द वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स with x axis is not specified, such an integral is called as इनडेफिनाइट. म्हणजे काय, लेफ्ट आणि राईट मेजरमेंट आपल्याला इथं दिलेलं नाहीये, म्हणजे थोडक्यात लिमिट. ओके, सो त्यालाच काय म्हणतो आपण, येस, इट इज कॉल्ड एज इनडिफाइनाइट इंटिग्रल. सो आता आपण बघूया एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्हचे अपोजिट प्रोसिजर आहे इंटिग्रेशन म्हणजे काय, तर ते कसं काय. येस, सो ऑलरेडी वी हॅव डी बाय dx ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू व्हॉट, 3x² बरोबर आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x², डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube is equal to what, yes, I will write derivative. So derivative of x cube is equal to 3x². Okay, so derivative of x cube is 3x². So exactly opposite procedure आहे म्हणजे काय, इथं ऑलरेडी दिलंय तरी सुद्धा मी एकदा इथं लिहितोय, इंटिग्रेशन ऑफ दिस 3x² with respect to x will be what, it is x cube. लक्षात येते. ओके, so it is called as what, integration, it is anti derivative. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 3x² काय येईल, एक्स क्यूब. ओके, ओके, सो त्याचप्रमाणे आता आपण नेक्स्ट बघा काय बघणार आहोत, डी बाय dx ऑफ एक्स क्यूब प्लस 10. ओके, सो डी बाय dx ऑफ एक्स क्यूब प्लस 10 मीन्स व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 10 फाइंड आउट करायचा आहे. तो काय येईल, इट इज 3x² प्लस 0. सो 3x² प्लस 0 मीन्स 3x². ओके, सो इथं जर का आपण रिव्हर्स प्रोसिजर यूज केलं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 3x² dx घेतला, तर इथं काय येईल, इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस 10. ओके, त्याचप्रमाणे आणखी एक एक्झाम्पल घेऊया, डी बाय dx ऑफ एक्स क्यूब मायनस 3/2. सो इट विल अगेन गिव्ह यू 3x². म्हणजेच 3x² चा परत एकदा इंटिग्रेशन काढला तर तुमचा आन्सर काय येईल, एक्स क्यूब मायनस 3/2. हा आन्सर कशावरून काढला, या टर्मवरून. त्याचप्रमाणे हा आन्सर कसं काढला, या दिलेल्या फंक्शन वरून. ओके, आणि दिस इज व्हॉट, स्टँडर्ड वन. जसं की आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन घेतला. ओके, सो बाय युजिंग दॅट you will get what, integration of 3x² dx is equal to x cube. पण तुमच्या लक्षात येत असेल, सो तिन्ही टर्मचा म्हणजे फर्स्ट केस मध्ये काय घेतलं आपण, येस, ओके, येस, लक्ष द्या.
सो ह्या टर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 10 काय येतो 3x² म्हणजे 3x² इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस 10 आला. या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 3/2 इज 3x². सो इट्स इंटिग्रेशन इज एक्स क्यूब मायनस 3/2. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, जो आपला कॉन्स्टंट टर्म आहे तो डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतो रिमूव्ह होतो. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ x cube plus c is what? It is 3x square. So integration of 3x square dx will be what? It should be x cube plus c. का? कारण हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कोणता आहे आपल्याला इथं पर्टिक्युलर माहित होता, पण जनरल केस मध्ये आपल्याला कॉन्स्टंट माहित नसणार आहे. जेव्हा आपण 3x स्क्वेअरचा इंटिग्रेशन काढणार आहोत तिथं हा कोणता कॉन्स्टंट होता आपल्याला माहित नसणार आहे. So to add that constant, we are taking this plus c is what? It as integration constant. Okay. So प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा इंटिग्रेशन फाइंड आउट करताय एखाद्या फंक्शनचा तिथं प्लस सी करायला पाहिजे. का? कारण त्याचं असं आहे की जो कॉन्स्टंट टर्म असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो 0 होतो. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये तो टर्म आपल्याला घेता येत नाही, डायरेक्टली कोणता आहे माहित नाही. So to add that constant, we are taking plus c here. Okay. So इथं मेन्शन केलंय बघा त्यांनी, d by dx of f of x plus c is what? F of x. Derivative of capital F of x is what? Small f of x. Therefore, integration of small f of x will be what? F of x plus c. Where f of x, इथं हा जो capital F of x आहे काय आहे तो? This capital F of x is nothing but it is the your integration of small f of x. सो महत्वाचं काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही इथं, जेव्हा जेव्हा एखाद्या स्टँडर्ड फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करताल इनडिफायनाइट इंटिग्रल मध्ये, तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. मीन्स व्हॉट? प्लस सी. ओके. सो फॉर एव्हरी इंटिग्रल इट इज असोसिएटेड विथ अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्हाला प्लस सी हे प्रत्येक इंटिग्रेशन मध्ये ऍड करावं लागेल. कारण कळालं का ऍड करायचं? बिकॉज वी डोंट नो वाइल टेकिंग डेरिव्हेटिव्ह इट कंटेन्स विच कॉन्स्टंट. येस. सो आता आपण बघणार आहोत. येस. नाउ विल सी द स्टँडर्ड इंटिग्रल्स. सो आता आपण काही स्टँडर्ड इंटिग्रल बघूया. जसं की आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं त्याचप्रमाणे स्टँडर्ड इंटिग्रेशन बघणार आहोत. सो सुरुवातीला आपण पॉलिनॉमियलचं बघूया. येस. सो पॉलिनॉमियल ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. पॉलिनॉमियल मीन्स व्हॉट? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज व्हॉट? 0. सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 0 इज व्हॉट? इट इज कॉन्स्टंट. ओके. सो इथं 0 असल्यामुळं डायरेक्टली माहिती आहे आपल्याला, त्यामुळे इथं आपण जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे तो इथं आपण घेत नाही. ओके. नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस सी. सो हा जर सी आपण इथं कॉन्स्टंट एक टर्म अज्युम केला, जरी नसला तरी कोणताही, जरी नसला तर तुम्ही इथे 0 घेऊ शकता, किंवा कोणता स्पेसिफिक कॉन्स्टंट असला +2, 3, 5, -1, -2, तर त्याच्याऐवजी इथं जनरल कॉन्स्टंट सी हा घेतलाय आपण. ओके. सो हियर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस सी इट इज व्हॉट? 1. सो देअरफॉर ऑब्वियसली इंटिग्रेशन ऑफ 1 dx. सो इथं काही नाहीये म्हणजे काय ऍज्युम करा, इट इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू व्हॉट? x प्लस सी. ओके. त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ kx plus c is what? k. So therefore integration of k will be what? kx plus c. आता इथं आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ, ओके, सो दिस इज नथिंग बट आवर रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is what? n into x raised to n minus 1. ओके. सो हा जो टर्म आहे तो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर काय येईल? इट इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n upon n
ओके. Derivative of x raised to n upon n will be what? X raised to n minus 1. पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं, n रिप्लेस बाय n प्लस 1. सो म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इज व्हॉट? x रेस टू n. ओके. सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n विल बी व्हॉट? एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजेच थोडक्यात काय करतोय आपण, इथे इंटिग्रेशन अप्लाय करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे इंटिग्रेशन अप्लाय करतो आणि हे दोन्ही काय होतात? कॅन्सल होतात. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन काय भेटतं तुम्हाला? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ओके. So फॉर एक्झाम्पल सपोज आय हॅव टू फाइंड इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब. सो फॉर्म्युला काय सांगतो? एन असेल तर काय करायचं? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजेच काय येईल? एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस c. Okay. So in this way you can calculate integration. आता नेक्स्ट बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज व्हॉट? 1 अपॉन x. सो इथं प्रत्येक वेळेस प्लस सी वाचायची काही गरज नाहीये या केस मध्ये. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज व्हॉट? 1 अपॉन x. सो ऑब्वियसली इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x विल बी व्हॉट? log x. म्हणजे एक्झॅक्टली अँटी प्रोसिजर. फक्त अँटी करताना काय करायचं, जे काही कॉन्स्टंट टर्म असतील ते मात्र थोडं ऍडजस्टमेंट करा. सो इथे जे महत्वाचे तेवढेच आपण इंटिग्रेशन रिकॉल करूया. येस. सो दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट वन. नाउ विल मूव टू नेक्स्ट. सो इंटिग्रेशन ऑफ व्हॉट? एक्सपोनेन्शियल and logarithmic function. Okay. So exponential and logarithmic function मध्ये सो आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x इज व्हॉट? येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x इज e रेस टू x. ओके. So therefore what this implies? This implies integration of e raised to x will be, again it is e raised to x. Yes. So आपल्याला माहित होता डेरिव्हेटिव्ह ऑफ नेक्स्ट a raised to x. लक्ष द्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x काय होता? a raised to x into log a. सो हा log a इकडे शिफ्ट केला म्हणजेच a raised to x अपॉन log a ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ए रेस टू एक्स. बरोबर आहे. हा कॉन्स्टंट इकडे शिफ्ट केला का? सिम्प्लिफिकेशन साठी. सो व्हॉट दिस सिम्प्लाइज? दिस सिम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इज व्हॉट? इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह इकडे लेफ्ट हँड साइडला कॅन्सल होतात आणि आपल्याला काय भेटतो? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. सो डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशनचं डेरिव्हेटिव्ह करताना फक्त फॉर्म्युले तेच असतील, फक्त हे जे कॉन्स्टंट आहे ते तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय भेटेल? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ओके. सो दिस इज व्हॉट वन इम्पॉर्टंट. नेक्स्ट काही स्टँडर्ड सिम्प्लिफिकेशन करून इंटिग्रेशन ऑब्टेन केलेलं आहे ते आपण लक्षात ठेवणार आहोत. सो व्हॉट इज दॅट? आय विल राईट हिअर इफ इट इज नॉट getting clear. So what this implies? काही स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे ते आपल्याला मात्र लक्षात ठेवावं लागणार आहे. सो इट इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ e रेस टू ax into sin bx dx is equal to e रेस टू ax अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये काय येईल? a sin bx मायनस b cos bx plus c. Okay. So this is what my इंटिग्रेशन ऑफ e रेस टू ax into sin bx. सो अशा प्रकारचे काही स्टँडर्ड इंटिग्रेशन असतील तर तुम्हाला हे फॉर्म्युले काय करावं लागणार? लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. सो त्याचप्रमाणे नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू ax into cos bx dx असेल तर काय येईल ह्याचं इंटिग्रेशन?
e raised to ax upon a square plus b square a cos bx plus b sin bx plus c. ओके, सो हे फॉर्म्युले हेच आहेत, फक्त इथे क्लिअर दिसण्यासाठी मी इथे लिहिलेलं आहे या फॉर्म मध्ये. सो ए रेस टू ए एक्स साइन बी एक्स असेल तर काय, बाहेरचे टर्म दोन्हीकडे सेम आहे, फक्त साइन बी एक्स ला काय लक्षात ठेवायचं, स्टार्ट फ्रॉम ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स, आणि कॉस बी एक्स ला काय लक्षात ठेवायचं, ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स. ह्याचं प्रूफ देखील अवेलेबल आहे, पण ते आपल्या सिलेबसला नाही आहे, सो त्यामुळे आपण इथं डायरेक्टली याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहोत. ओके, सो त्यानंतर आपण काय बघितलंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सो थोडं फक्त जसं डेरिव्हेटिव्ह घेतलंय तसंच करायचं, फक्त थोडं काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला इथं. सो व्हॉट इज दॅट, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज व्हॉट, कॉस एक्स. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, जेव्हा तुम्ही ते इंटिग्रेशन अप्लाय करचाल, ओके, तर हा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह इथे कॅन्सल होईल, आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स काय भेटेल तुम्हाला, साइन एक्स. म्हणजेच काय, दिस इज रिटन इन दिस फॉर्म हियर, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स विल बी व्हॉट, साइन एक्स. ओके, आता इथं मात्र थोडं लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, ओके, आय विल राईट हियर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज व्हॉट, मायनस साइन एक्स. मग आता तुम्ही म्हणाल का, इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स इज कॉस एक्स, येस इट इज करेक्ट, पण स्टँडर्ड काय करतो आपण, साइन एक्सचं इंटिग्रेशन काढतो. सो साइन एक्सचं इंटिग्रेशन काढायचंय, त्यामुळे हा जो मायनस साइन आहे, तो मायनस साइन मी काय करतो, yes, I will write that minus sign here, and what this implies, derivative of minus cos x is what, sin x. लक्षात येते, or you can write it is what, derivative of cos x is minus sin x, त्यामुळे derivative of minus cos x is what, it is sin x. सो इथं तुम्ही इंटिग्रेशन अप्लाय करून काय सांगू शकता, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज व्हॉट, मायनस कॉस एक्स. थोडं कन्फ्युजन होईल, पण जेव्हा तुम्ही दोन्ही फॉर्म्युले कंपॅरिझन करून लक्षात ठेवता, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. फक्त थोडं रिकॉलिंग जे आहे ते कंटिन्युअसली करा, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. ओके, नेक्स्ट, derivative of tan x is what, sec square x. So integration of sec square x will be what, tan x. Derivative of cot x is minus cosec square x. So therefore derivative of minus cot x is what, it is cosec square x. So त्यामुळे integration of cosec square x काय येईल, minus cot x. Derivative of sec x is what, sec x into tan x. So therefore integration of sec x into tan x, म्हणजे राइट हँड साइडला आपण काय करतोय, इंटिग्रेशन अप्लाय. सो इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x is what, इंटिग्रेशन ऑफ sec x प्लस c. त्याचप्रमाणे बघा, जिथं मायनस आहे तो मायनस फक्त इकडे अलीकडे आणायचा आहे. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय असतो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. एम आय करेक्ट? ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x is what, minus cosec x into cot x. मग हा मायनस साइन फक्त इकडे लेफ्ट हँड साइडला आणा, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस cosec x is cosec x into cot x. So therefore integration of cosec x is what, cosec x into cot x is what, minus cosec x. त्यानंतर हे फॉर्म्युले आहेत काही स्टँडर्ड, त्याचा प्रूफ देखील आपण नंतर बघणार आहोत. काही याचा फॉर्म्युला आहे तो कसा ऑब्टेन केलाय. सुरुवातीला फक्त तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग सेक एक्स इज व्हॉट, टॅन एक्स. किंवा तुम्ही जर काय डेरिव्हेटिव्ह जरी काढला तर तुमच्या लक्षात येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स काय भेटतो, इथं मॉड आहे, पण जनरली आपण मॉड, येस, फॉर्म्युल्यामध्ये मॉड आहे तेवढं लक्षात ठेवा. Mod means what? It is positive quantity of this sec x. So derivative of log of sec x is what? Tan x. So therefore integration of tan x is what? Log of sec x. त्याचप्रमाणे derivative of log of sin x is what? Cot x. So therefore integration of cot x is what? Log of sin x.
त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ sec x plus tan x is what? Sec x plus tan x is sec x. So we will get here integration of sec x. काय भेटतो आपल्याला इथं? log of sec x plus tan x. किंवा तेच कसं लिहू शकतो आपण? Yes, it can be written as log of tan of x by 2 plus pi by 4. Okay. सो इथं थोडं प्रिंटिंग क्लिअर नाहीये, सो त्याच्यामुळं ओके. नेक्स्ट, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, हा जो शेवटचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला बघूया आपण. इट इज व्हॉट? डेरिव्हेटिव्ह ऑफ log of cosec x minus cot x is what? Cosec x. So what this implies? It implies integration of cosec x is what? Log of cosec x minus cot x. किंवा तेच कसं लिहू शकतो आपण? log of mod of tan of x by 2. सो हे झाले काय? इंटिग्रेशन ऑफ सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याचे काही जे फॉर्म्युले होते ते सुरुवातीला देखील मी फॉर्म्युले तुमच्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत. तर ही जी कॉपी आहे ती परत एकदा मी पाठवेन. फक्त फॉर्म्युले जे आहेत ते व्यवस्थित करा. जर का तुम्हाला फॉर्म्युले येत असतील तरच तुम्हाला काय होईल, एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. ओके, सो नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो काय बघितलं होतं आपण फॉर्म्युला? येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x is what? 1 upon under root 1 minus x square. So what this implies? Integration of 1 upon under root 1 minus x square is what? It is sin inverse x. Derivative of minus cos inverse x. Okay, so derivative of cos inverse x काय बघितलं होतं आपण? Derivative of cos inverse x is minus 1 upon under root 1 minus x square. सो हा जो मायनस आहे नाही तो इथं आत मल्टिप्लाय करून लिहिला. म्हणजेच थोडक्यात काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ, येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉस इनवर्स एक्स इज 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो आवर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विल बी व्हॉट? मायनस, इथं मायनस आहे एवढं लक्षात ठेवा. सो इट इज व्हॉट? मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. म्हणजे एकाच इंटिग्रेशनचे आपण एकाच फंक्शनचं दोन इंटिग्रेशन इथे लिहू शकतो. एक काय? साइन इनवर्स एक्स किंवा मायनस कॉस इनवर्स एक्स. त्याचप्रमाणे येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स एक्स इज व्हॉट? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विल बी व्हॉट? tan इनवर्स एक्स. ओके, सो इथं मायनस साइन मल्टिप्लाय केला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स काय असतो? मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण तो जो मायनस साइन आहे तो आपण लेफ्ट हँड साइडला ऍब्सॉर्ब केला. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉट इनवर्स एक्स इज व्हॉट? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो इट्स इंटिग्रेशन इज व्हॉट? म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. तर त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स इज व्हॉट? 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. सो इट्स इंटिग्रेशन. सो इथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे, सो त्यामुळे हा सिम्बॉल कसं कन्सिडर करा, असा. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. इथं तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्व केला तर इथं तुम्हाला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे हे इथं डिफाईन केलेलं आहे. सो हा सिम्बॉल असल्याशिवाय तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस सी. त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी इज व्हॉट? 1 upon x into x square minus 1 under root. So its integration will be what? Integration of dx upon x into under root x square minus 1 is what? Minus cosec square
काय येईल मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. ओके, सो अशा टाइप मध्ये तुम्ही काय करू शकता, इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. काही थोडे डिफरंट टाइपचे म्हणजे जे आपण वन घेत होतो त्या ठिकाणी दुसरे कॉन्स्टंट आहेत. सो जनरल कॉन्स्टंट, त्याचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काय आहेत बघा, आपण रिकॉल करणार आहोत. सो इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज व्हॉट साइन इनवर्स एक्स अपॉन ए. आतापर्यंत काय बघितलं आपण, इंटिग्रेशन ऑफ येस अंडर रूट 1 - x² हा काय येत होता, साइन इनवर्स एक्स. ओके, पण इथं आपण जनरल फॉर्म्युले बघणार आहोत कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक्झाम्पल असेल असं नाहीये. सो त्यामुळे जनरल फॉर्म इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज व्हॉट साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, सो दिस इज व्हॉट डिफरन्स बिटवीन पर्टिक्युलर अँड जनरल फॉर्म्युला. सो आता इकडे या. सो हे सगळे जनरल फॉर्म्युले आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज व्हॉट, येस इट इज integration of a square integration of dx upon under root a square minus x square is what sin inverse of x upon a plus c. Second, integration of x under root 1 upon under root x square minus a square is what log of x plus under root x square minus a square, it's mod plus c. Next, integration of dx upon x square dx upon under root x square plus x square is what log of x plus under root x square plus a square plus c. So इथे डिफरन्स आहे, a square minus x square असेल तर काय येईल साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. इथे बघा dx अपॉन x square minus a square असेल तर काय आहे log of x plus under root x square minus a square plus c. x square plus a square असेल तर मात्र इथं काय, इथं आतमध्ये फक्त हा जो करस्पॉन्डिंग टर्म आहे तो इथं रिप्लेस केलेला आहे. असं कंपॅरिझन करून फॉर्म्युले लक्षात ठेवा. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a square minus x square is what, it is 1 upon 2a log of a plus x upon a minus x. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युले हे जे आहेत ते कंपॅरिझन करून लक्षात ठेवले तरी चालतील. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो काय येईल इथं बघा 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. सो हे लक्षात कसं ठेवायचं, येस सो देर इज हिंट, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. येस, सो इथं काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो इट विल स्टार्ट फ्रॉम व्हॉट, येस इट विल स्टार्ट फ्रॉम ए प्लस एक्स आणि इथं काय येईल ए मायनस एक्स. ओके, जर का जर का इथं येस लक्ष द्या इकडं, इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर काय येईल 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. सो इथे ए मायनस एक्स डिनॉमिनेटरला असेल तर सुरुवातीला इथं डिनॉमिनेटरला ए मायनस एक्स लिहायचं आणि वरती ए प्लस एक्स. So next, integration of 1 upon x square plus a square. It is what 1 upon a tan inverse of x upon a plus c. Okay. Yes.
Next, integration of dx upon x into under root x square minus a square. It is what? 1 upon a sec inverse of x upon a plus c. त्यानंतर हे जे तीन फॉर्म्युले आहेत ते त्याचप्रमाणे कंपॅरेटिव्हली तुम्ही लक्षात ठेवा. इट इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज व्हॉट? 1 अपॉन 2 1 अपॉन 2 एक्स इंटू हा जो आहे तसा टर्म इथं मल्टिप्लाय केलाय प्लस आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. सो त्याचं काय आलं होतं? 1 अपॉन ए साइन इनवर्स एक्स बाय ए. सो इथं काय करायचं आपल्याला? फक्त जे मल्टिप्लाय टर्म आहे ते काय घ्यायचे? ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. त्याचप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इट इज व्हॉट? अगेन सेम टर्म 1 अपॉन 2 एक्स इंटू जी इथं टर्म आहे ती टर्म घेतली. त्यानंतर ए स्क्वेअरचं साइन काय आहे इथं? मायनस, त्यामुळे इथं मायनस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ याचा जो इंटिग्रेशन आहे तो इथे इंटिग्रेशन आपण लिहिलाय बघा अंडर रूटचा वरती. सो तो इंटिग्रेशन फक्त इथं आपण रिपीट करतो. इट इज व्हॉट? लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. त्यानंतर नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इट इज व्हॉट? अगेन 1 अपॉन 2 एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथे ए स्क्वेअरला प्लस साइन असल्यामुळे इथे परत काय येईल? येस, हिअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 इंटू लॉग ऑफ अगेन सेम एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथं मायनस असल्यामुळं काय झाला? इथं आतमध्ये मायनस येतोय. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही थोडं कंपॅरेटिव्हली जर का फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला सगळे फॉर्म्युले व्यवस्थित रिकॉल करता येतील. ओके, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले, जनरल फॉर्म्युले, जे की आपल्याला तिथं सॉल्व करताना युजफुल होणार आहेत. ओके, सो शक्यतो नेक्स्ट लेक्चरला जवळपास सगळे फॉर्म्युले रिकॉल करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन वरचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ओके, थँक्यू.